गुड मॉर्निंग गाइज. गुड मॉर्निंग. आजचा थॉट, द बेस्ट प्रिपरेशन फॉर टुमॉरो इज डुईंग युअर बेस्ट टुडे. बरोबर आहे. सगळ्याच ठिकाणी या गोष्टी लागू होतात. ज्या ठिकाणी जर तुमचं ऑलरेडी जी काही प्रिपरेशन आहे, समजा उद्या तुम्हाला कुठेतरी जायचं आहे, त्याचा जो काही तुमचा बॅकअप असणार आहे की काय बोलायचं आहे काय नाही, तर तुमचं प्रिपरेशन समजा आज डिस्कस झालं, आज त्यातल्या काही गोष्टी प्रॉब्लेम्स असतील सगळ्या सॉल्व्ह झाल्या, त्याच गोष्टी तुम्ही उद्या तिथे जाऊन बोलणार आहे. म्हणजे जे उद्या करायचंय त्यासाठी तुम्हाला आज मेहनत करायला लागेल. जो काही आता कंपनीचा जो काही सेल आहे 45 लाखाचा आपण समजा टार्गेट आहे, 50 लाखाचा टार्गेट आहे, ते एका दिवसात त्याची होणार नाहीये. बरोबर. त्यासाठी जे टार्गेट आहे ते अचीव्ह करण्यासाठी आपल्याला कोटेशन्स, आधी व्हिजिट्स, एन्क्वायरी जनरेट करणं, म्हणजे शून्यातून सुरुवात करावी लागणार आहे. तेव्हा पुढे आपण तरी 100 पर्यंत पोहोचू. तर अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला डिस्कस करायच्या आहेत. नॉलेज असू, डेली बेसिसवरती जे काही प्रॉब्लेम्स असू, ते तुमचे सॉल्व्ह झाले तर तुम्ही पुढं जाऊ शकणार. तर तेच प्रिपरेशन जर तुमचं आज डिस्कस झालं तर 100% तुम्हाला त्याचा फायदा उद्या नक्की होणारच आहे. काही ना काही तर 100% होईलच. तर त्या हिशोबाने सगळ्यांनी वर्क करा. काय अडचण आली डिस्कस करा. मनात कोणत्याही गोष्टी ठेवू नका. टीम वर्क करा. आपण एक टीम आहोत, तर त्या हिशोबाने सगळ्यांनी व्यवस्थित जोमाने करा. नेक्स्ट जे काही टार्गेट असेल 100% आपण अचीव्ह करू शकतो, सगळे सोबत असतील तर. ते काठीची गोष्ट माहिती आहे सगळ्यांना, बरोबर ना. एक असले की लगेच तुटून जाते. तसं न होता सगळ्यांनी एकजुटीने जर काम केलं, कोणतीही सेल्स असू, परचेस टीम असू, कोणतीही टीम असू, याच्या डिपार्टमेंट पण भरपूर काही सोशल मीडियावरती पोस्टिंग वगैरे करतात. कशासाठी करतात? आपल्यासाठी. तर ते सगळं अकॉर्डिंगली सगळ्यांनी लक्षात घेऊन त्या ह्याच्यावरती फोकसली काम करा. 100% रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे. ओके. तर